नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्यस्तरावरील पुरस्कार 2023 आणि 2024मध्ये झालेले राज्यस्तरावरील पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, 33वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर उत्तर आहे पुष्पा भारती. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पुष्पा भारती यांना 33वा व्यास सन्मान पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तर कोणत्या पुस्तकाला? तर त्यांचं पुस्तक आहे यादे यादे और यादे. हा 2016 सालचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि या 2016 सालच्या पुस्तकाला 33वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा 33वा व्यास सन्मान पुरस्कार हा 2023 या साली देण्यात आलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, व्यास सन्मान पुरस्कार याची रक्कम किती असते? तर 4 लाख रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम असते. के बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत हा व्यास पुरस्कार दिला जातो. तो व्यास पुरस्काराचे पहिले विजेते कोण होते? तर रामविलास शर्मा हे होते. आणि हा देखील पॉईंट इथे महत्त्वाचा ठरतो की 2022चा म्हणजेच गेलेला व्यास सन्मान पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या पुस्तकासाठी त्यांना 2022चा म्हणजेच 32वा व्यास सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, हे सर्व पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? पुढचा प्रश्न पाहूया. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर केला आहे? तर उत्तर आहे डॅनियल बेरनबोइम आणि अली अबू अव्वाद. मित्रांनो, नाव लक्षात ठेवा, कन्फ्यूज करणारं नाव आहे. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय 2023 हा पुरस्कार डॅनियल बेरनबोइम आणि अली अबू अव्वाद यांना जाहीर झालेला आहे. तर या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 25 लाख इतकी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 याची रक्कम आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे? तर उत्तर आहे कृष्णात खोत. तर मित्रांनो, कृष्णात खोत यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. नाव काय आहे? कृष्णात खोत. त्यांच्या कोणत्या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे? तर रिंगाण. लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांची रिंगाण ही कादंबरी आहे आणि या रिंगाण या कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो 24 भाषांसाठी दिला जातो. हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे? तर उत्तर आहे डॉक्टर सादिका नवाब. तर उत्तर आहे डॉक्टर सादिका नवाब. तर यांना सहर या नावाने देखील ओळखलं जातं. तर त्यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? तर राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, हा पॉईंट देखील इथे लक्षात ठेवायचा आहे. उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर कुर्तुल ऐन हैदर या पहिल्या महिला आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे एकनाथ आवाड. तर मित्रांनो, एकनाथ आवाड यांना साहित्य अकादमी म्हणजेच बाल साहित्य पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बालसाहित्य पुरस्कार याची रक्कम किती आहे? तर 50,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे.
आणि हा पुरस्कार 9 ते 16 वयोगटातील लक्षित वाचकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे विशाखा विश्वनाथ. तर मित्रांनो, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर युवा पुरस्कार या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 50,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न, राजश्री शाहू पुरस्कार 2023 हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. तर मित्रांनो, या दोघांना हा राजश्री शाहू पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, राजश्री शाहू पुरस्कार या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 1,00,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला, दीपक धार आणि सुमन कल्याणपूर. तर या 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या 3 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत म्हणून आपण इथे हा प्रश्न घेतलेला आहे. तर मित्रांनो, त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी किंवा ते कोणत्या क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे, हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात घ्या, कुमार मंगलम बिर्ला हे व्यापार व उद्योग ह्या क्षेत्रातील आहेत. दीपक धर हे विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रातील आहेत आणि सुमन कल्याणपूर या कला या क्षेत्रातील आहेत. पुढचा प्रश्न, संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार 16 सप्टेंबर 2023 रोजी किती कलाकारांना देण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे 84 कलाकार. मित्रांनो, संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो 16 सप्टेंबर 2023 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे. तर तो किती कलाकारांना देण्यात आलेला आहे? तर 84 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 1,00,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. तर 70 पुरुष आणि 14 महिला असं टोटल 84 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे आशा भोसले. मित्रांनो, 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा प्रथम पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी किंवा कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे रतन टाटा. मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी किंवा कार्य, तर याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला पुरस्कार आहे आणि हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 25,00,000 रुपये इतकी या उद्योगरत्न पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते डॅश डॅश यांना 2023 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 41वा पुरस्कार आहे आणि ह्या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 1,00,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराची जी रक्कम होती 1,00,000 रुपये, ती नमामि गंगे या प्रकल्पासाठी, या प्रोजेक्टसाठी त्यांनी दान केलेली आहे. हा देखील तुम्हाला इथे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न,
केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे गीतास प्रेस. तर मित्रांनो, गोरखपूर या ठिकाणामधील गीतास प्रेस यांना गांधी शांतता पुरस्कार 2021 हा जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2021चा हा पुरस्कार आहे, परंतु हा 2023मध्ये जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या गांधी शांतता पुरस्कार याची रक्कम किती आहे? तर 1 कोटी रुपये इतकी याची रक्कम आहे. आणि पहिला गांधी शांतता पुरस्कार जुलियस नेरेरे यांना मिळालेला आहे. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे झाकीर हुसेन. तर मित्रांनो, झाकीर हुसेन जे कला या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर यांना 2023चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, आपण 2023चा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे तो किती व्यक्तींना मिळाला ते आपण इथे पाहूया. तर बालकृष्ण दोशी, तर मरणोत्तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ते आर्किटेक्चर या क्षेत्रातील आहेत आणि गुजरात या राज्यामधील आहेत. दुसरे आहेत एस.एम. कृष्णा, तर हे सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रातील आहेत आणि कर्नाटक या राज्यातील आहेत. तिसरे आहेत दिलीप महालनोबिस, तर यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि ते वैद्यकीय या क्षेत्रामधील आहेत आणि ते पश्चिम बंगाल या राज्यामधील आहेत. तिसरे आहेत श्रीनिवास वर्धन, तर ते अभियांत्रिकी या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि ते अमेरिकामधील आहेत. आणि शेवटचे आहेत मुलायम सिंह यादव, तर यांना देखील मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि उत्तर प्रदेश या राज्यामधील आहेत. तर ह्या 6 जणांना 2023चा पद्मविभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.